कारण जोडीला बुवा मोठे आहेत. आज त्याचे माझ्या जोडी बाबाचं, त्यामुळे बाबांकडनं काय भेटल ह्या अपेक्षा लिहिलेलो आहे मी. त्यामुळे उदय पारकर काय मोठो कारण या सगळ्या भजनाची खरोखर तुम्हाला सांगतो बुवा, हरियाण बुवा आहेत ना, हरियाण बुवा जरा 2 मिनिटं बोलतो. मी ज्यावेळी बुवा नव्हते ना त्यावेळी बुवांच्या मंडळात जाऊन बसायचं. ते माका बुवा बोलले, अरे उदय शिकवता तुका काय? ते म्हटलं शिकवता, पण माका कदम लाईन मध्ये शिकवता. पण तरी पण बुवानी दीपक सावंतचं नाव सांगितलं आणि दीपक सावंतकडे मी आलो आणि त्या ठिकाणी धडे मी 1.5 महिना घेतलाय दीपक सावंतकडे. जास्त मला संवाद दीपक सावंतचा झाला नाही, पण जोपर्यंत उदय पारकर डबल बारी करणार तोपर्यंत दीपक सावंतचं नाव 100% घेणार. प्रामाणिकपणे मनापासून बुवा भजन म्हणजे 70% गायकीला म्हणजे तो सम्राट नाही बुवा. लक्षात ठेवा, 50% भजन पाहिजे, 50% मध्ये 50% तुमचं राहणीमान पाहिजे आणि तुम्ही माणसं कशी मिळवतात हे 50% मध्ये पाहिजे. तो खरा बुवा तर तो महाराज बरोबर ना. आज आमची 3 दैवत बसले आहेत. माझे खरोखर लोकरी बुवांबद्दल तुम्हाला सांगतो, गुहागर अलिबाग मध्ये बारी असली ना की त्यांच्या बुवांना आमच्या सांगतो की उदय पारकर तुमचं शिष्य काय तुमच्यासारखंच गाता बाहेर ऐकल्यानंतर. बाकीचे सांगतो 20 वाले बुवा येणार तो गातं. पण माझे लोकरे बुवा का सगळ्यांनी सांगितलं नाही, पण प्रयत्न केले. पण लोकरे बुवा खरोखर चांगल्या प्रकारे आमचे लोकरे बुवा नाव आदर्श बुवा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आमचे लोकरे बुवाच्या जोरात काढा. हे 3 दैवत बुवा तर मीटिंग आल्यानंतर माझ्या दत्तगुरूच्या मंदिरात बुवा एक आता दत्तजीला भजन केलं बुवा. अजून सुद्धा आमच्या मुलगीच्या बुवाची आठवण काढतात. परंतु बुवा तुम्हाला उघडत आयुष्यामध्ये अशी भगवंताकडे प्रार्थना करून या ठिकाणी माझ्या आई या ठिकाणी आल्या श्रीमती दीपप्रभा दीपक सावंत. बरोबर माझ्या आईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. एक नम्र स्वभाव आमच्या आईचा आहे बुवा. कधी घरात गेला तर चाय घेतल्याशिवाय जेवण केल्याशिवाय पाठवणारच नाही अशी आमच्या आईला एक उधंड आयुष्यामध्ये अशी भगवंताकडे प्रार्थना करून कृपाचा वर्ग सादर करतो. जास्त वेळ घेणार सागमाप रूपाचा अभंग सादर करतो. कारण सुंदर ते ध्यान उभे केवली करकटे ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे बुवा. कारण या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील बघा. पण त्या पुंडलिकाने केलं काय? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला आणि वडील 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 काशीत जाऊन निघाले. जाताय वाटेमध्ये त्याने आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे. तरी कुकुट स्वामीने सांगितलं बाबा काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे मला माहिती नाही. तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेरला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण? तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहे, तू पापी आहे, तू दुष्ट आहे. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आता मी प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलं आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तर जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण ती का 2 महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे. कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात ना तसे भगवंत परमेश्वराला विनंती करता कोण? तो पोटात तो सूक्ष्मजीव आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळं कर. पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा. अरे जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहे एवढंच सांगतो. लोकांना
सागम प नी प म ग ग म ग ग ग नि सागम प Yeah.